नेक्स्ट पॉइंट बघा. सम इम्पॉर्टंट रिझल्ट असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे रिझल्ट खरोखर इम्पॉर्टंट आहेत. तर बऱ्याच ठिकाणी यांचा वापर करावा लागेल. पहिला रिझल्ट आहे इफ पी देन क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पी ऑर क्यू. हा फर्स्ट रिझल्ट. तुमचे ट्रूथ टेबल्स तुम्ही तयार करून चेक करू शकता. आपण भरपूर उदाहरणं सोडवलेली आहेत. त्याच्यानंतर सेकंड रिझल्ट पी इफ अँड ओनली इफ क्यू is logically equivalent to if P then Q and if Q then P. त्यामुळे ज्या ठिकाणी इफ देन साठी काहीतरी वेगळं त्याच्याशीच इक्विव्हॅलंट वापरायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट हा रिझल्ट वापरू शकता. इफ अँड ओनली इफ साठी डायरेक्ट काय वापरायचं असेल त्याच्याशी इक्विव्हॅलंट तर तुम्ही डायरेक्ट हे यूज करू शकता. आणि हे आपल्याला पुढे प्रॉब्लेम मध्ये वापरायचे रिझल्ट आहेत. नेक्स्ट रिझल्ट बघा त्याच्यातलं पी ऑर क्यू अँड आर असं आहे. हेच तुम्ही असं लिहू शकताय पी ऑर क्यू अँड पी ऑर आर. हे कोण आहे? ऑर आहे म्हणजे डिसजंक्शन आहे. त्याचा अर्थ हे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ फॉर डिसजंक्शन आहे. काय म्हणतात त्याला? हा पण आणि पुढचा पण दोन्ही पण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज आहेत. समजा याच्यामध्ये मी असं केलं बघा बदल काय होतो. आता इथं अँड आहे तरी काय करायचं? पी अँड क्यू और पी अँड आर असेल. हे दोन्ही पण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉज आहेत. बोथ आर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. फक्त हा जो आहे फर्स्ट इट इज फॉर डिसजंक्शन, दिस इज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ फॉर कंजंक्शन. हे चारही रिझल्ट चांगले लक्षात ठेवा. हे तुम्ही व्हेरीफाय करू शकता. यातले काही आपण आधी व्हेरीफाय केलेले सुद्धा आहेत, ते चेक करून घ्या. नेक्स्ट सेक्शन बघा, अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स. आता हे जे काही सगळे वेगवेगळे लॉज तयार केलेले आहेत ते आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन थोडे काही लॉज आहेत त्या सगळ्यांना इथे एकत्र केलेलं आहे. पहिला लॉ बघून घ्या. पी अँड पी इज लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी. पी ऑर पी लॉजिकली इक्विव्हॅलंट टू पी. म्हणजे जर समजा हे दोन्ही एकत्र असे आले तर यांना काढून टाकायचं आणि त्या ठिकाणी फक्त पी लिहायचं. तसं सेम इथं याला म्हणतात आयडेम्पोटेंट लॉ. नावं शक्य तेवढं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा, नाहीतर मग त्या ठिकाणी आपल्याला तो रूल किंवा तो फॉर्म्युला डायरेक्ट लिहावा लागेल. त्याच्या पुढे आहे कम्युटेटिव्ह लॉ. तुम्ही सिक्वेन्स बदलू शकता. पी ऑर क्यूच्या ऐवजी क्यू ऑर पी घेतलं तरी चालते. पी अँड क्यूच्या ऐवजी क्यू अँड पी लिहिलं तरी पण चालते. असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ मध्ये 3 स्टेटमेंट आहेत पी क्यू आर. तिघांच्या मध्ये अँड ऑपरेशन आहे. मग तुम्ही क्यू अँड आर पहिल्यांदा घ्या, नंतर पी बरोबर अँड ऑपरेशन घ्या चालते, किंवा पी अँड क्यू पहिल्यांदा घ्या नंतर आर बरोबर काम केलं तरी चालेल. तेच त्यांनी असं पण लिहून दाखवलं. त्यामुळे 3 स्टेटमेंट्स मध्ये तुम्ही कोणतीही 2 स्टेटमेंट्स पहिल्यांदा घेऊ शकताय. असं सेम ऑर बद्दल पण आहे, तसंच दिलेलं आहे, फक्त तिथलं चिन्ह बदललेलं आहे. त्याच्यानंतर हे 2 आहेत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जे आत्ताच आपण बघितले. हे आहे पहिलं, इथं बघा कोण आहे, हे आहे कंजंक्शन. हा कंजंक्शनचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे, तर हा डिसजंक्शनचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. त्याच्यानंतर हे 2 आहेत डी मॉर्गन्स लॉज. इम्पॉर्टंट निगेशन ऑफ पी अँड क्यू आहे, तर ह्या दोघांचंही निगेशन होईल आणि अँडचं ऑर होणार. हे जर ऑरचं निगेशन असेल तर या दोघांचंही निगेशन करा, ऑरच्या ऐवजी अँड वापरा. डी मॉर्गन्स लॉज. त्याच्यानंतर आयडेंटिटी लॉ बघा. पी अँड टी केले, मग समजा पी जर ट्रू असेल तर ट्रू अँड ट्रू ट्रू येणार,
मात्र पी जर फॉल्स असेल तर फॉल्स अँड ट्रू फॉल्स येणार, म्हणजेच पी चीच व्हॅल्यू पुढे येते, म्हणून इथं पी लिहून टाकायचं. तसंच पी अँड एफ साठी बघा, पी जर ट्रू असेल आणि फॉल्स, ट्रू अँड फॉल्स फॉल्स येणार. पी जर फॉल्स असेल अँड फॉल्स तरी पण फॉल्सच येणार, म्हणजे पी ची व्हॅल्यू पुढे येत नाही तर इथं फॉल्सच येतं. इथं तुम्ही असं लिहू शकताय, पी ऑर फॉल्स असं जर असेल तर पी ट्रू असेल तर ट्रू येणार, फॉल्स असेल तर फॉल्स येणार, म्हणजे इथं पी चीच व्हॅल्यू येते. मात्र इथं पी ची व्हॅल्यू ट्रू असू दे नाहीतर फॉल्स असू दे, हे ऑलवेज ट्रू येणार. त्यामुळे हे त्या वेळेला आपण विचार करून हे ठरवणार आहे. यांना म्हणतात आयडेंटिटी लॉ. त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट लॉ, पी अँड निगेशन ऑफ पी आहे. पी जर ट्रू असेल तर निगेशन ऑफ पी फॉल्स येणार, पी जर फॉल्स असेल तर निगेशन ऑफ पी येणार ट्रू. ट्रू अँड फॉल्स किंवा फॉल्स अँड ट्रू, इट इज ऑलवेज फॉल्स, हे असं जाणार. हेच जर आपण मध्ये ऑर घेतलं तर एक ट्रू दुसरं फॉल्स, पहिलं फॉल्स दुसरं ट्रू, दोन्ही परिस्थितीमध्ये ट्रू येणार तिथं. याला कॉम्प्लिमेंट लॉ म्हणतात. त्याच्यानंतर आहे ऍब्सॉर्प्शन लॉ. हे जर लक्षात ठेवा, हे जास्त सीईटीला लागेल, आपल्या रेग्युलर याच्यामध्ये फार कमी प्रमाणात ह्याचा वापर आहे. कशा पद्धतीने दिले बघा, पी ऑर पी अँड क्यू सांगितले, इक्वल टू काय येते, पी येते याचं. तसं पी अँड पी ऑर क्यू याचं पण इक्वल टू पी येते. हे प्रत्यक्ष वापरताना समजेल, किंवा तुम्ही याचं ट्रूथ टेबल जरी तयार करून बघितलं तरी चालेल, हा रिझल्ट करेक्ट येतो. हे ऍब्सॉर्प्शन लॉ झालं. कंडिशनल लॉ, इफ देन साठी हे लिहू शकता, इक्विव्हॅलंट मगाशी सांगितलेलं रिझल्ट आहे. आणि बाय कंडिशनल साठी परत दोन ऑप्शन अवेलेबल आहेत. पहिलं हे तर आहेच एक, आणि त्याच्या व्यतिरिक्त हे पण तुम्ही घेऊ शकता, निगेशन ऑफ पी ऑर क्यू अँड निगेशन ऑफ क्यू ऑर पी, हे सुद्धा वापरलं तरी चालतं त्या ठिकाणी. त्यामुळे हे सगळे वेगवेगळे लॉज आहेत, व्यवस्थित बघून ठेवा, त्यांच्या नावासहित पाठ करण्याचा प्रयत्न करा. इम्पॉर्टंट आहे, पुढचा सगळा सेक्शन या फॉर्म्युल्यावरतीच आपल्याला तयार करायचा आहे. बघा आता एक्सरसाइज 1.4, फर्स्ट क्वेश्चन, युजिंग द रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग विथ जस्टिफिकेशन. एक एक स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे, त्याचं निगेशन आपल्याला लिहायचं आहे, पुढे त्याचं कारण पण लिहायचं आहे. पहिलं स्टेटमेंट त्याचं निगेशन मांडतोय मी, निगेशन ऑफ, इफ निगेशन ऑफ क्यू देन पी, दिस इज इक्वल टू. आता याच्यासाठी आपल्याला निगेशनचा रूल व्यवस्थित माहित पाहिजे. इफ देन साठी तो कसा आहे, इफ पी देन क्यू, याचं जर तुम्ही निगेशन केलं तर हे कसं येते, पी अँड निगेशन ऑफ क्यू असं येतं. मग इथं कसं येणार, निगेशन ऑफ क्यू अँड निगेशन ऑफ पी, हे असेल. बघा लक्षात येते का. मग त्याच्या पुढं तुम्ही हा रिझल्ट लिहिला तरी चालेल, किंवा इथं सरळ त्याचं वाक्य लिहून टाकायचं जसं त्या लॉज मध्ये लिहिलेलं आहे त्या पद्धतीनं, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. त्यामुळे दोन्हीपैकी काहीतरी एक त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. शक्यतो करून हे लिहायचा प्रयत्न करा, कारण त्यांना जस्टिफिकेशन तिथं पाहिजे आहे. दुसऱ्याचं निगेशन बघा आता, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. सो दिस इज इक्वल टू, इथं दोघांचंही निगेशन करायचं, अँडचं ऑर होते, निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. इथं तुम्ही कुठला रूल वापरलेला आहे ते पुढे त्या ठिकाणी सांगा. निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वल टू निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. हे असं लिहिलं तरी चालते. हे मध्ये काय आहे, हे कंजंक्शन आहे, इथं तुम्ही असं लिहू शकता, निगेशन ऑफ
कंजंक्शन असं तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकताय. त्याच्याही पुढे अजून एक स्टेप करता येते, ते आता मांडूया तिथं आपण. सो दिस इज इक्वल टू, फक्त मी जरा खाली घेतोय, मला पुढे रिझन लिहायचंय त्याचं. हे निगेशन ऑफ पी तसंच ठेवतोय, और निगेशन निगेशन हे काढून टाकायचं आणि इथं फक्त क्यू येणार. इथं कारण लिहा, निगेशन ऑफ निगेशन. या पद्धतीनं हे कम्प्लीट होईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. तर याचं निगेशन पाहिजे मला. दिस इज इक्वल टू negation of P and negation of Q. ऑरचं अँड होणार, दोघांचं निगेशन होणार. दिस इज कॉल्ड ॲज अ निगेशन ऑफ डिसजंक्शन. आता हे निगेशन ऑफ क्यू आहे, फक्त क्यू लिहूयात. याला पुढे कारण लिहून टाका, निगेशन ऑफ निगेशन. त्याच्या पुढचा पॉइंट, त्याच्या पुढचं एक्झाम्पल, त्या पुढचं चौथं जे आहे त्याचं निगेशन पाहिजे मला. निगेशन ऑफ P or negation of Q and R. आता याचं निगेशन कसं होणार, पहिल्याचं निगेशन इथं मध्ये अँड आहे, त्याचं ऑर होणार आणि दुसऱ्याचं निगेशन या साईडला. मग आता इथं तुम्ही परत काय लिहू शकताय, निगेशन ऑफ कंजंक्शन लिहा पहिल्यांदा. इथं कारण लिहा पुढं. मी लिहितो, त्याशिवाय तुम्ही लिहिणार नाही. असेल तर त्याच्या पुढं आता इथं ऑर आहे, ऑरचं निगेशन केलं पाहिजे. मग हे काय होणार, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू हा फर्स्ट पार्ट, और निगेशन ऑफ आर. हे काय झालं, ऑरचं निगेशन म्हणजे निगेशन ऑफ डिसजंक्शन. जर असं लिहिता आलं नाही आपल्याला, तर पुढे त्याचा फॉर्म्युला तरी लिहून ठेवा. म्हणजे समजा इथं अँड आहे, तर तुम्ही इथं कुठला रूल वापरलाय तो तुम्ही पुढं इकडे पुढच्या बाजूला लिहायचं आहे. ते काय केलेलं आहे आपण, ऑरचं निगेशन केलेलं आहे. निगेशन ऑफ पी और क्यू इज इक्वल टू निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. हे असं लिहून ठेवा. एकतरी हे तरी पाहिजे, नाहीतर हे पुढं व्यवस्थित त्या ठिकाणी लिहिलेलं पाहिजे. सो दिस इज इक्वल टू, आता काय करायचं बघा, फक्त निगेशन क्यू आहे, तिथं फक्त क्यू लिहायचं. निगेशन ऑफ पी अँड क्यू और निगेशन ऑफ आर. हे काय, ह्याला काय म्हटलं पाहिजे, निगेशन ऑफ निगेशन. या पद्धतीने हे येणार. नेक्स्ट एक्झाम्पल बघा त्याच्यातलं, निगेशन ऑफ इफ पी देन पी और निगेशन ऑफ क्यू. दिस इज इक्वल टू, हे इम्प्लिकेशनचं निगेशन करायचं आहे. ह्याचं काय रूल आहे, पी अँड निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू.
याचं कारण पुढे लिहून ठेवा. निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. फॉर्म्युले चेक करू शकताय तुम्ही, बरोबर लिहिलेलं आहे का नाही ते. त्याच्यानंतर हे पुढे सोडवायचं. आता हे पी पहिलं आहे असंच राहील, अँड पण असंच राहील. याचं निगेशन करायचं. मग त्याच्या निगेशन मध्ये काय येणार? निगेशन ऑफ पी. ऑर आहे त्याचं अँड होणार. निगेशन ऑफ क्यू. मग इथं लिहावं लागेल निगेशन ऑफ डिसजंक्शन असे. त्याच्या पुढं पी अँड निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू, म्हणजे फक्त क्यू येणार. याला कारण लिहायचं आहे निगेशन ऑफ निगेशन. हे एक्झाम्पल कम्प्लीट होईल. आता याच्यापेक्षा पुढे काही जास्त आपण करू शकत नाहीये, त्यामुळे फक्त निगेशन मांडायचं आहे. सिम्प्लिफिकेशन वगैरे विचारलं तर मग ते पुढे जाईल. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल त्याचं निगेशन मध्ये बघा. निगेशन ऑफ पी अँड क्यू और पी और निगेशन ऑफ क्यू. तर याच्यात बघा बरं काय काय होणार. याच्यात पहिल्याच निगेशन करावं लागेल. निगेशन ऑफ, त्याला मी व्यवस्थित इकडे जरा खाली मांडून घेतो, हे जरा वाढेल थोडस. निगेशन ऑफ पी अँड क्यू, तर ब्रॅकेट कंप्लीट इथं. हे पहिल्याचं निगेशन झालं. ऑरच अँड होणार. आता दुसऱ्याचं निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू असेल, आणि मग हा ब्रॅकेट इथं कंप्लीट होईल. इथं तुम्ही काय केलंय पहिल्यांदा ते लक्षात घ्या. इथं ऑर आहे, त्याचं इथं अँड झालं. याचा अर्थ तुम्ही याच्यामध्ये काय वापरलेलं आहे? निगेशन ऑफ डिसजंक्शन वापरलं. तर हे पुढे सोडवायचं आहे अजून. तर बघा, हे निगेशन परत ह्याला द्यायचं आहे. मग हे निगेशनचं निगेशन म्हणजे इथं फक्त येणार पी अँड क्यू इथे, अँड याचं पुढं निगेशन करावं लागेल मला. याच्यात काय येणार बघा, निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू असे. म्हणजे तुम्ही काय केले बघा. आता इथं एक दोघांचं निगेशन, थांबा इथं चुकले बरोबर. पीचं निगेशन इथं काय आहे? अँड आहे, त्याचं ऑर होणार इथं. मग इथं तुम्हाला ते बघा, ह्याचं काय केलंय आपण? निगेशन ऑफ निगेशन केलं. म्हणजे इथं दोन रिझन येणार. पहिले एक लिहावं लागेल निगेशन ऑफ निगेशन, आणि परत काय केले बघा, इथं निगेशन आहे. कुणाचं आहे हे? कंजंक्शनचं निगेशन आहे. निगेशन ऑफ कंजंक्शन. असे दोन्ही कामं याच्यामध्ये आपण केलेली आहे. त्याच्या पुढं तर याला फक्त एकत्र व्यवस्थित करा. अजून एक किरकोळ काम आहे इथं, निगेशन ऑफ निगेशन, तेवढंच करायचं आहे आता. पी अँड क्यू अँड निगेशन ऑफ पी और क्यू हे असेल. याच्या पुढं परत तेच कारण लिहून ठेवा. निगेशन ऑफ निगेशन हे असेल, आणि मग हे तुमचं कंप्लीट होईल या ठिकाणी.
त्याच्यात बघा जरा परत एकदा, इथं थोडासा गोंधळ झालेला आहे बघा. निगेशन, याचं निगेशन केलं, हे ऑरचं अँड झालं, हे तसंच ठेवायला पाहिजे इथं, इथलं. त्यामुळे इथं ऑरच राहणार हे. त्यानंतर याचं निगेशन केल्यानंतर मग इथं अँड, मग हे बरोबर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. तर याचं निगेशन पाहिजे. निगेशन ऑफ आता हे इफ देनचं निगेशन आहे. मी हेच पुढे जर वाक्य लिहायची नसतील, डायरेक्ट फॉर्म्युला लिहायचं असेल तरी पण तुम्ही लिहू शकता. दिस इज निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. मग निगेशन ऑफ इम्प्लिकेशन हे आपण कसं लिहितो, पी अँड निगेशन ऑफ क्यू असं लिहितो. याचा अर्थ याच्यामध्ये फर्स्ट स्टेटमेंट ऍज इट इजच ठेवायचं आहे त्या ठिकाणी, अँड सेकंड स्टेटमेंटचं निगेशन पाहिजे मला. हे असेल, काय फॉर्म्युला वापरलाय ते इथे लिहिलेलं आहे. शब्दात पाहिजे असेल निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. तर त्याच्या पुढे जाऊयात. सो दिस इज इक्वल टू, आता फर्स्ट पार्ट मध्ये काही चेंज करायचं नाहीये, तसंच ठेवा. अँड याचं निगेशन करायचं. मग याचं निगेशन म्हणजे काय येणार, निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू, हे असं येणार. मग तुम्ही इथं काय केलं, निगेशन ऑफ कंजंक्शन केलं. पाहिजे असलं पुढे डायरेक्ट फॉर्म्युला लिहून ठेवला तरी चालेल, काहीतरी पुढे त्याला कारण लिहित चला फक्त. आता फक्त हे राहिले निगेशन ऑफ क्यू, तिथं फक्त क्यू लिहायचं. त्याला पुढे कारण लिहा, निगेशन ऑफ निगेशन, किंवा असं लिहून ठेवा. बघा लक्षात येते का, ते या पद्धतीनं कम्प्लीट होईल. त्याच्यानंतर शेवटचं जे आहे याच्यातलं, या प्रश्नातलं, ते घेऊया. काय बघा, निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू और पी एंड निगेशन ऑफ क्यू, असं आहे. सगळ्यात पहिल्यांदा हा एक पार्ट, हा दुसरा पार्ट, मध्ये ऑर. मग ऑरचं निगेशन म्हणजे आपण काय लिहितो, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू असं लिहितो. इथं काय येणार त्या पद्धतीनं, निगेशन ऑफ असेल, ऑरचं इथं अँड करा, सेकंड पार्टचं निगेशन करा, हे असेल. त्याचं कारण इथं तयार आहे. शब्दामध्ये लिहायचं असेल निगेशन ऑफ डिसजंक्शन. आता याचं निगेशन करायचं, इथं काय येणार, निगेशन ऑफ पी, ऑरचं अँड होणार, निगेशन ऑफ क्यू, हा फर्स्ट पार्ट. याला कारण लिहायचं निगेशन ऑफ डिसजंक्शन, हे अँड आहे असंच राहील. आता याचं निगेशन करायचं, याच्या निगेशन मध्ये काय येणार, निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. याचं काय लिहावं लागेल, कारण हे आहे कंजंक्शन, निगेशन ऑफ कंजंक्शन लिहायचं. सो दिस इज इक्वल टू निगेशन ऑफ पी, फक्त पी येणार.
अँड इथं पण निगेशन ऑफ क्यू, फक्त क्यू येणार आहे. अँड इथं निगेशन ऑफ पी और निगेशन फक्त इथं क्यू लिहा. पुढे कंसामध्ये कारण लिहून टाका, निगेशन ऑफ निगेशन, हे त्याचा आन्सर तयार होईल. पण पुढे रिझन्स मात्र लिहा. मी सगळ्या प्रकारे सांगितले, शब्दामध्ये पण लिहून दिलेलं आहे, फॉर्म्युल्यामध्ये लिहून दिलेलं आहे. त्यामुळे ते पुढे त्याचं रिझन मेन्शन करणं गरजेचं राहील. नेक्स्ट क्वेश्चन बघा. रीराईट द फॉलोइंग विदाउट युजिंग इफ देन. म्हणजे इफ देन वापरायचं नाही, ह्याच्यामध्ये आहे ऑलरेडी इफ देन, हे काढून टाकायचं आणि वाक्याचा अर्थ तोच झाला पाहिजे, लॉजिकली ते त्याच पद्धतीनं आलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, मगाशी आपण काही सम इम्पॉर्टंट रिझल्ट बघितले बघा. त्याच्यामध्ये इफ पी देन क्यू ला निगेशन ऑफ पी और क्यू हे इक्विव्हॅलंट आहे. त्यामुळे हा इम्पॉर्टंट रिझल्ट राहील. निगेशन ऑफ पी और क्यू फक्त करायचंय. जर तुम्ही पहिलं स्टेटमेंट जर तुम्ही घेतलं तर याच्यामध्ये स्टेटमेंट पी, मी सेपरेट व्यवस्थित कन्सिडर करतोय. लेट पी काय येणार, ए मॅन इज ए जज. असं येणार. त्यानंतर क्यू, ही इज ऑनेस्ट, त्याला फक्त आपण असं लिहू, मॅन इज ऑनेस्ट हे असेल. मग इफ आणि देन न वापरता तर याचं कसं वाक्य येणार होता, त्याला आपण म्हणूया रिक्वायर्ड स्टेटमेंट. तर हे काय करायचं, स्टेटमेंट तसंच आलं पाहिजे, अर्थ त्याचा तोच पाहिजे, फक्त इफ देन नकोय. तर हे बघा, इथं इफ देन आहे, त्याच्याऐवजी फक्त असं स्टेटमेंट तयार करा. मग काय येणार, पहिल्याच निगेशन करावं लागेल. ए मॅन इज नॉट ए जज, त्याच्यानंतर ऑर आहे, ऑर पुढचं स्टेटमेंट ऍज इट इज घ्यायचं आहे. ही इज ऑनेस्ट हे असेल. हे दुसरे आणि तिसरं स्टेटमेंट हे पण तसंच तयार करायचं आहे. बघा, ह्याच्यामध्ये इफ देन इथं इफ पाहिजे बरं का, हे इफ आहे, हे देन आहे. मग ते तेवढं फक्त मांडून टाका, त्याचं डायरेक्ट स्टेटमेंट मी या ठिकाणी लिहितोय, कसं तयार करायचंय सांगितलंय तुम्हाला. पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन करायचं. टू इज नॉट ए रॅशनल नंबर और दुसरं स्टेटमेंट ऍज इट इज लिहायचं आहे. और रूट टू इज इरॅशनल नंबर. हे लिहिण्यासाठी हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे व्यवस्थित, त्यामुळे हे करून ठेवा. मगाशी मी सांगितलंय, सम इम्पॉर्टंट रिझल्ट जे आहेत ते पाठ पाहिजेत, कारण हे अशा पद्धतीनं तुम्हाला वापरावे लागतील. तिसरं स्टेटमेंट बघा त्याचं, याच्यामध्ये सुद्धा इथं इफ पाहिजे. इफ एफ ऑफ टू इक्वल टू 0 हे पहिलं स्टेटमेंट, देन हे त्याच्या पुढचं. मग आता याचं कसं येणार, पहिल्याचं निगेशन करायचं असते. एफ ऑफ टू इज नॉट इक्वल टू 0 और दुसरं स्टेटमेंट ऍज इट इज लिहायचं फक्त. एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. या पद्धतीनं ही स्टेटमेंट्स तुम्हाला लिहावी लागतील.
त्यामुळे हे जरा व्यवस्थित हा रिझल्ट बघून घ्या. चेंजेस कशा पद्धतीने करायचे आहेत ते पण बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा. विदाउट युझिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. ट्रूथ टेबलचा वापर करायचा नाही आणि हे सिद्ध करायचं. मग हे जर युझिंग ट्रूथ टेबल म्हटलं तर तुम्ही हे तयार करू शकताय. डायरेक्ट सगळे कॉलम्स तयार करून घ्या, सोडवा, त्याच्यावरून तुम्ही ते सांगू शकताय. मात्र विदाउट युझिंग ट्रूथ टेबल म्हटलं की हे थोडंसं जड जातं बऱ्याच विद्यार्थ्यांना, कारण रूल्स माहिती नसतात. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा ते सगळं मगाशी जे आपण टेबल बघितलंय पूर्ण, त्याच्यामध्ये वेगवेगळे लॉज होते, हे पहिल्यांदा व्यवस्थित तयार करा. याचं जे काही स्टेटमेंट सुरुवात करायचं आहे, पहिलं एक्झाम्पल बघा. त्याचं LHS लिहून घेतोय मी. हे असं आहे LHS त्याचं. आपल्याला पुढे ते व्हेरीफाय करायचं आहे. तेव्हा बघा, पहिल्यांदा याच्यासाठी मी बाय कंडिशनल लॉ जो आहे तो वापरतोय. हेच तुम्ही असं लिहू शकता. बघा आहे का बाय कंडिशनल लॉ मध्ये असंच ते टेबल बरोबर ठेवा. जे काय पुढे इथं लिहितोय ते त्या पद्धतीनं करेक्ट आहे का नाही ते व्हेरीफाय करून घ्या. त्याच्यानंतर आता इफ देन साठी त्याचं इक्विव्हॅलंट मला यूज करायचं आहे. मग याचं इक्विव्हॅलंट कसं आहे, निगेशन ऑफ पी ऑर क्यू आहे. मगाशी आपण स्टेटमेंट तयार केले होते बघा थोड्या वेळापूर्वी, त्या पद्धतीनं इथं सुद्धा पहिल्याच निगेशन ऑर सेकंड स्टेटमेंट हे असेल. याला त्याच्यामध्ये त्या टेबलमध्ये चेक करा, कंडिशनल लॉ म्हटलंय का बघा. या पद्धतीने आता काय करायचं, हे पूर्ण सोडवून घ्यायचंय मला. मग ते सोडवायचंय कशा पद्धतीने बघा. निगेशन ऑफ पी अँड हा सेकंड ब्रॅकेट, त्याला मी फर्स्ट सेक्शन करतोय. त्याच्यानंतर ऑर घेतोय इथं, आणि आता क्यू अँड दिस ब्रॅकेट. हे असं केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात मी काय केलं इथं, याला मल्टिप्लाय केले ऑर याला मल्टिप्लाय केले. हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे. अँडला मी मल्टिप्लिकेशन म्हणतोय. असं सेम ऑर साठी सुद्धा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ तुम्ही वापरू शकताय. त्यामुळे पुढे त्याचं कारण लिहून ठेवा. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता त्याच्या पुढे जाऊया. आता हे आणखीन याला सिम्प्लिफाय करून घ्यावं लागेल आपल्याला. आता याचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ परत एकदा इथं वापरायचा आहे. निगेशन ऑफ पी अँड, बघा इथं कसं आहे ना, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू मध्ये ऑर आहे. परत निगेशन ऑफ पी अँड पी हे असेल. हे एवढ्याच हे एक्सप्लेनेशन झालं. त्याचं पुढे एक्सपान्शन म्हणून याला इथं ब्रॅकेट टाकूया. हे मध्ये ऑर आहे ते तसंच राहू दे. इथं पण सेम तसंच काम होणार. क्यू अँड निगेशन ऑफ क्यू ऑर क्यू अँड पी म्हणजे या दोन्ही ठिकाणी मी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरलेला आहे. बघा लक्षात येते का. परत एकदा इथं आपल्याला तेच कारण लिहावं लागेल. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता याच्यामध्ये थोडं थोडं सिम्प्लिफिकेशन व्हायला सुरुवात होईल. हे पहिलं मी 1-2 मिनिटं तसंच ठेवतोय. याच्यात काही लगेच चेंज करत नाहीये मी. इथं बघा आता पी आणि निगेशन ऑफ पी आहे.
जर हे ट्रू असेल तर हे फॉल्स येणार, हे फॉल्स असेल तर हे ट्रू येणार. म्हणजे या दोन्ही व्हॅल्यूज वेगवेगळ्या असणार आहेत आणि अँड ऑपरेशन आहे. अँड ऑपरेशनचं बेसिक काय, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू येते. याचा अर्थ याचं आन्सर येणार आहे फॉल्स. मग हे आपण कॉम्प्लिमेंट लॉ म्हणून लिहून ठेवलेलं आहे. चेक करा त्या टेबलमध्ये. मग इथं पण तसंच आहे, फक्त पीच्या ऐवजी क्यू आहे इथं. सेम तेच काम आहे. याचं सुद्धा फॉल्सच येणार आहे. याला पुढं कारण लिहा. कॉम्प्लिमेंटरी लॉ किंवा कॉम्प्लिमेंट लॉ. ते टेबल घेऊन बसा समोर, त्याशिवाय ते होणार नाहीये. त्याच्या पुढे जाऊयात आपण. आता हे फॉल्स आहे आणि हा एक स्टेटमेंट पॅटर्न आहे, ह्याला आपण एक स्टेटमेंट म्हणू. हे जर ट्रू असेल तर ट्रू अँड फॉल्स, ट्रू ऑर फॉल्स, ट्रू येणार. हे जर फॉल्स असेल तर फॉल्स ऑर फॉल्स, फॉल्सच येणार. याचा अर्थ याच स्टेटमेंटची व्हॅल्यू इथे येते. म्हणजे हे सगळं काढून टाकायचं आणि फक्त एवढं लिहायचं. मग याला बघा बरं इथं कशा पद्धतीने, ह्याला आयडेम्पोटेंट लॉ म्हटलंय का, चेक करून घ्या. आयडेंटिटी लॉ असेल, आयडेंटिटी लॉ. आयडेम्पोटेंट वेगळा. आयडेम्पोटेंट म्हणजे पी ऑर पी इक्वल टू पी, पी अँड पी इक्वल टू पी आहे, तो आयडेम्पोटेंट आहे. हा आयडेंटिटी लॉ आहे बघा. तर आता हे एवढ्या सगळ्याच सिम्प्लिफिकेशन एवढी. इथं मध्ये ऑर आहे, परत परत इथं सेम तसंच, हे पण ऑरच आहे. पाहिजे असलं तर परत एकदा चेक करा. समजा हे फॉल्स असेल, फॉल्स ऑर फॉल्स, फॉल्स येणार. मात्र जर हे ट्रू असेल तर फॉल्स ऑर ट्रू, ट्रू येणार. म्हणजे याचीच व्हॅल्यू पुढे येते. त्यामुळे हे पहिला पार्ट काढून टाका, इथं असं लिहा. आणि या दोन्हीसाठी पुढे कारण लिहून ठेवा. आयडेंटिटी लॉ हे असेल. आता त्यांनी जे विचारले, आता ह्याच्यापेक्षा वेगळं आणि काय विचारले का ते जरा बघूया. बघा इथं काय काय, पी अँड क्यू पहिल्यांदा आहे, मध्ये ऑर पाहिजे आणि निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. मग बऱ्यापैकी तयारच आहे सगळं इथं. बघा बरं, सगळ्यात पहिल्यांदा हे नंतर पाहिजे, हे आधी पाहिजे. मग हे मी पहिल्यांदा असं लिहून घेतोय, क्यू अँड पी ऑर निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. तुम्ही फक्त इथं सिक्वेन्स बदललेला आहे. सिक्वेन्स बदलणे याला म्हणतात कम्युटेटिव्ह लॉ. त्यात सुद्धा परत या पहिल्या दोघांचा सिक्वेन्स फक्त बदलायचा. पी अँड क्यू ऑर निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. इथं पण तेच आहे, फक्त सिक्वेन्स बदललेला आहे. कम्युटेटिव्ह लॉ, दिस इज इक्वल टू RHS. हे या पद्धतीनं पूर्ण होईल. सेकंड एक्झाम्पल बघा त्याच्यातलं. पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन ऑफ क्यू. हे त्याचं LHS आहे. काम करतोय, फक्त थोडस चेंज करतो याला. सेकंड एक्झाम्पलच घेतोय, फक्त इकडं त्याला LHS असं कन्सिडर करतोय. आता याच्यामध्ये हे पी ऑर आहे, इथं पी ऑर आहे, त्याला बाहेर घ्या सरळ असं. क्यू अँड निगेशन ऑफ क्यू. म्हणजे तुम्ही डिस्ट्रीब्युटिव्ह लॉस वापरलेला आहे, फक्त रिव्हर्स ऑर्डर मध्ये त्याला आपण वापरलेला आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ चेक करा. बघा, पी ऑर क्यू इथं आलं, पी अँड हे इथं मध्ये येणार,
पी ऑर निगेशन ऑफ क्यू, ठीक आहे, या पद्धतीने. आता क्यू अँड निगेशन ऑफ क्यू आहे. मग क्यू जर ट्रू असेल तर हे फॉल्स येणार, क्यू जर फॉल्स असेल तर हे ट्रू येणार. हे दोन्ही वेगवेगळे येणार. आणि अँड ऑपरेशन आहे, ट्रू अँड फॉल्स, ते फॉल्स, म्हणजे पी ऑर फॉल्स हे असं राहील. याचा अर्थ याच्यामध्ये तुम्ही काय वापरलं, कॉम्प्लिमेंटरी लॉ किंवा कॉम्प्लिमेंट लॉ वापरलेला आहे. त्याच्या पुढे स्टेटमेंट पी जर फॉल्स असेल तर फॉल्स येणार, स्टेटमेंट पी जर ट्रू असेल तर ट्रू येणार. याचा अर्थ हे स्टेटमेंट इथं पी आहे असं राहणार. याला आपण म्हटलेलं आहे आयडेंटिटी लॉ. हे झालं का बघा, इक्वल टू पी आलं पाहिजे ते, दिस इज इक्वल टू आर एच एस. या पद्धतीनं हे सेकंड व्हेरीफाय होईल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. त्याचं एल एच एस लिहून घेतोय. पी अँड क्यू ऑर negation of P and Q or P and negation of Q हे असं आहे. याच्यातले हे सगळे बघा, फर्स्ट ऑर सेकंड ऑर थर्ड, त्यामुळे कुठल्याही दोघांना तुम्ही पहिल्यांदा एकत्र घेऊ शकताय. या दोघांना मी एकत्र घेतोय. इथं अँड क्यू आहे, अँड क्यू आहे, त्याच्यातून ते बाहेर घेतोय. त्यामुळे हे काय होईल, पी ऑर निगेशन ऑफ पी अँड क्यू हे असेल, ऑर पी अँड निगेशन ऑफ क्यू हे तसंच राहील. म्हणजे मी इथं काय केलेलं आहे, या ठिकाणी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरलेला आहे. ते या पद्धतीने बघा, पाहिजे असेल तर हे बघा, क्यू न याला घेतलं, पी ऑर क्यू, सॉरी पी अँड क्यू हे फर्स्ट, हे ऑर मध्ये ते इथं लिहिलेलं आहे. आणि निगेशन ऑफ पी अँड क्यू ते इथं आहे. आता या दोघांच्यासाठी हे ट्रू असेल तर हे फॉल्स, हे फॉल्स असेल तर हे ट्रू. दोन्ही कंडिशन मध्ये हे ऑर असल्यामुळं इथं ट्रू येणार आहे. मग इथं ट्रू येणार. अँड क्यू हे पहिल्याचं सिम्प्लिफिकेशन होईल, ऑर पी अँड निगेशन ऑफ क्यू, ह्याला तसंच ठेवायचं. मग इथं तुम्ही काय केलं, कॉम्प्लिमेंट लॉ वापरला. ते पुढे लिहून टाकायचं कारण त्याचं. सो दिस इज इक्वल टू, क्यू जर ट्रू असेल तर हे ट्रू येणार, क्यू जर फॉल्स असेल तर फॉल्स अँड ट्रू फॉल्स येणार. म्हणजे क्यू चीच व्हॅल्यू येते, त्याला इथं क्यू लिहायचं, ऑर पी अँड निगेशन ऑफ क्यू. मग याला आयडेंटिटी लॉ असं म्हणतात. असं येईल. त्याच्या पुढे जाऊया आता याचं डिस्ट्रीब्युशन वापरून घ्यायचं आहे. मग हे कसं येणार, क्यू ऑर पी अँड क्यू ऑर निगेशन ऑफ क्यू हे असं येणार. आपण इथं ऑरचा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरलेला आहे. पुढे लिहून ठेवा. त्याच्या पुढे आता इथं क्यू ऑर निगेशन ऑफ क्यू आलं परत. मग इथं क्यू जर ट्रू असेल तर हा फॉल्स होणार, क्यू जर फॉल्स असेल तर हा ट्रू होणार. आणि ऑर आहे, दोन्ही वेगवेगळे येणार, त्यामुळे ह्याचा आन्सर ट्रू येणार. असेल.
याचं कारण आहे कॉम्प्लिमेंट लॉ. या पद्धतीने येईल ते. आता बघा, हे जर ट्रू असेल तर ट्रू अँड ट्रू ट्रू येणार. मात्र हे जर फॉल्स असेल तर फॉल्स अँड ट्रू फॉल्स येणार. याचा अर्थ हे एवढं शिल्लक राहील इथं. मग याला तुम्ही लिहू शकताय आयडेंटिटी लॉ. हेच फक्त असं लिहायचं पी और क्यू. मग तेच आहे का बघा, RHS तेच आहे. सो दिस इज इक्वल टू RHS. या पद्धतीनं ते व्हेरीफाय होईल. नेक्स्ट एक्झाम्पल, त्याचं LHS लिहून घेतोय. निगेशन ऑफ P और निगेशन ऑफ Q आहे, इफ देन आहे. आता याचं निगेशन, इफ देनचं निगेशन ते काय येतं, P म्हणजे पहिलं स्टेटमेंट ऍज इट इज अँड निगेशन ऑफ सेकंड पार्ट, हे असं येते. यालाच आपण काय म्हणायचं आहे, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. हे असं येईल पहिल्यांदा. मग याचं सिम्प्लिफिकेशन, आता याचं जे प्रूव्ह दॅट आहे हे बघा इथं. हा फर्स्ट पार्ट इथं आलेला आहे, त्यामुळे ह्याच्यात काही चेंज करायचं नाही. फक्त आता सेकंड पार्ट तेवढाच सोडवायचा आहे. पी और निगेशन ऑफ क्यू अँड, आता याचं निगेशन करा. निगेशन ऑफ पी अँडचं ऑर होणार निगेशन ऑफ क्यू. म्हणजे हे काय झालेलं आहे, निगेशन ऑफ कंजंक्शन. कंजंक्शन कसं काय म्हणता येते म्हणा. आता परत ह्याच्यामध्ये हे एवढं सिम्प्लिफाय करायचं आहे. निगेशन ऑफ क्यू, फक्त क्यू आहे. बघा बरं, इथं हा सेकंड पार्ट पण आला का. याचा अर्थ दिस इज इक्वल टू RHS. त्यामुळे हे शेवटचं सुद्धा व्हेरीफाय होईल.